राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात भारतीय संरक्षण दलाचं बळ वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या विषयाच्या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी निवृत्त सैन्य अधिकारी मेजर विनय देगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। गेलं वर्षभर झालं आता नवीन सरकार आलेलं आहे। नवीन सरकारच्या संरक्षण धोरणामध्ये नेमके बदल काय झालेत असं आपण म्हटलं तर आपल्याला काय महत्त्वाचे बदल लक्षात येतील? सर्वप्रथम नमस्कार। तसं पाहायला गेलं तर धोरणात्मक बदल हेच आत्ता आपल्याला एक वर्षात आपण अॅनालाइज करू शकतोय, कारण त्याचे ग्राउंड इफेक्ट्स यायला बरेच अजून एक 1.5 वर्ष तरी जाईल जोपर्यंत त्याचे ग्राउंडवरती आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतील। परंतु आत्ता जे धोरणात्मक निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये 2 भागांमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो। एक आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, म्हणजे जे आपल्याकडे उपकरणं उपलब्ध आहेत त्या उपलब्ध उपकरणांमध्ये अपग्रेडेशन, त्याच्यानंतर काही नवीन प्रोक्युअरमेंट करणं, आणि दुसरा पार्ट आहे तो आहे मॅनपॉवर, जे आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे। आर्मीमध्ये सगळ्यात जास्त मनुष्यबळ आहे, त्यानंतर एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये आहे। तर आर्मीचं जे मनुष्यबळ आहे त्याचं मनोधैर्य वाढवणं, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये येणारे धोरणात्मक बदल आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला आर्मीकडे बघण्याचा, त्यातल्या जवानांचा आणि इतर सर्वसामान्य नागरिकांचा बदललेला दृष्टिकोन, ह्याच्यामुळे आपल्याला बरेच फायदे होणार आहेत। आता तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, म्हणजे एक अपग्रेडेशन आणि दुसरं म्हणजे मनोधैर्य वाढवणं। तर हे जे अपग्रेडेशन आहे म्हणजे त्याला आधुनिकीकरणाची पण जोड द्यायला हवी। तर आधुनिकीकरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त अद्ययावत व्हावं या दृष्टीने काय आता धोरणं आखली गेलेली आहेत या वर्षभरात? ह्या वर्षभरात आता जे आपण गेलं बजेट बघितलं, त्या बजेटमध्ये जे अलोकेशन केलेलं आहे ते अलोकेशन तर आहेच आहे। त्याच्या व्यतिरिक्त आता एफडीआयची जी लिमिट आधी कमी होती ती आता जवळजवळ 49% 26%वरून 49%, म्हणजे खूप मोठा फरक तो दिलेला आहे। त्याच्यामुळे येणारी त्यातली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती प्रचंड वाढणार आहे। त्याच्यासोबतच मेक इन इंडियाच्या सदराखाली बाहेरच्या देशांना इथे बोलवून आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यात उत्पादन करणार आहोत। त्याच्यामुळे होईल काय, एकतर आपल्याला इथले स्थानिक लोकांनाही रोजगार मिळेल आणि देशी बनावटीची देशी बनावटीचा आपल्याला त्याच्यात उपलब्धता सहज होऊ शकेल। म्हणजे ही जी आपण आता म्हणतोय थेट परदेशी गुंतवणूक एफडीआय, जी 26%वरून जवळजवळ 49%वर नेली आहे, त्याचा निश्चितच आपल्या देशातल्या सगळ्याच म्हणजे रोजगारही वाढेल। आपल्या इथे स्वदेशी बनावटीची आपण सगळी संरक्षण दलात आणतोय, ही खूप मोठी गोष्ट घडू शकेल। तर अजून याच्यामुळे एफडीआय एवढा वाढवल्यामुळे अजून काय हे होऊ शकते? त्याच्यामुळे एकतर आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट हाही त्याच्यात एक फायदा होतो। आपल्याकडचेच मनुष्यबळ तिकडे लागणार आहे, त्या मनुष्यबळाला ओव्हर अ पिरियड त्याच्यात ट्रेनिंग मिळत जाईल आणि काही वर्षानंतर म्हणजे 5-7 वर्ष 10 वर्षानंतर तीच उपकरणं आपण पूर्णपणे स्वदेशी यंत्रणेतनं बनवू शकू। तो एक त्याचा एफडीआयचा प्रचंड मोठा फायदा आहे। आणि मेक इन इंडियाच्या अंडर जे आता भारतामध्ये उत्पादन करणं हे त्यांनी त्याचा जो आग्रह धरलेला आहे त्याचा हा प्रचंड मोठा फायदा आहे की हा आत्ता लगेच आपल्याला वर्षभरात किंवा 2 वर्षात नाही लक्षात येणार, लगेच त्याला लॉंग रन मध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकेल। बरोबर आहे। हे झालं एफडीआय मध्ये, म्हणजे थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये एवढी वाढ झाली आहे। पण संरक्षण निधीमध्ये सुद्धा जवळजवळ 12.5% वाढ झालेली आहे। बरोबर। तर त्याच्यामुळे सुद्धा काय फरक पडू शकेल? त्याच्यात नुसता तो 12.5% वाढलेला अशातलाच भाग नाही। डिफेन्स बजेटमध्ये 2 भाग असतात। पहिला असतो तो रेव्हेन्यू पार्ट ऑफ इट आणि दुसरा असतो तो कॅपिटल। तर जो सैन्य दलाला दिला जाणारा जो पगाराचा जो भाग आहे तोही त्याच्यात प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। म्हणजे इंटरनल रिअलोकेशन जे आहे ते त्यांनी बऱ्यापैकी मॅनपॉवर ओरिएंटेड केलेला आहे। आणि जो प्रोडक्शन पार्ट, कॅपिटल पार्ट जो होता त्याच्यामध्ये त्यांनी एफडीआय आणि मेक इन इंडिया सारख्या सदरातनं त्यांनी त्याचा असा वापर केलेला आहे की तिथे बजेट अलोकेशन भले आता दिसायला कमी दिसेल परंतु त्याचा लॉंग रन मध्ये प्रचंड खूप मोठा फायदा होईल। आणि जे मॅनपॉवरसाठी त्यांनी पैसे जे अलॉट केलेले आहेत त्याच्यामुळे सैन्यांचं जे सैनिकांचं मनोधैर्य ते वाढण्यात खूप मोठा फरक पडेल। याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक अलोकेशन केलेलं आहे ते जे पेन्शन स्कीम्स आहेत त्यासाठी विशेष साधारण 6,000 कोटीचं विशेष पॅकेज त्यांनी अदर दॅन डिफेन्स बजेट ते दिलेलं आहे, ज्याच्यामुळे
ते दिसायला तुम्हाला डिफेन्स बजेटमध्ये दिसणार नाही, परंतु त्याचा फायदा नक्कीच डिफेन्सच्या पर्सन्सला होणार आहे. वन रँक वन पेन्शन सारखी स्कीम, आता त्याचं एक्झॅक्ट अलोकेशन जे आहे ते अजून क्लिअर केलेलं नाही, कारण त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. ती झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यात किती अलोकेशन केलेलं आहे, आणि तेही एक डेफिनेटली एक खूप मोरल बुस्टर असा मुद्दा असणार आहे. बरोबर आहे. एक संरक्षण सामुग्री आपली जी असते किंवा शस्त्रास्त्र असतात, तर त्याची आपल्या देशात सध्या किती टक्के आयात होते आणि आपण स्वतः किती बनवतो? त्याच्याविषयी आत्ता अशी ठोस माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु जे हाय एंड इक्विपमेंट्स आहेत ती आपण इम्पोर्ट करत असतो, आणि जी लो एंड म्हणजे जसं हँड हेल्ड इक्विपमेंट्स आहेत, जसं आपली इन्सास रायफल झाली, ह्या इंडियन मेकच्या रायफल्स आहेत, त्याचा वापर आपण खूप एक्सटेन्सिव्हली करत आलो. पण आता जेव्हा आपल्याला अपग्रेडेशनची गरज पडते तेव्हा मात्र आपण त्या इम्पोर्ट करायला लागतो. तर त्या ज्या सेक्टरमध्ये आहे हाय एंड प्रोडक्शन जे आहे त्याच्यासाठी आपल्याला आता FDI इन्क्रीमेंट आणि मेक इन इंडिया या गोष्टीचा फायदा होईल. तर शस्त्रास्त्र निर्मितीची आयात कमी व्हावी यासाठी देखील काही धोरण आखलं गेलेलं आहे का? ह्या दोन मुद्द्यांमधूनच ते ओव्हर अ लॉंग पिरियड ते होणार आहे. त्याच्यात आता लगेच आपल्याला शॉर्ट टर्म इफेक्ट कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे, आणि ते होणं शक्य नाही. त्याला खूप वेळ जाणं, काही वर्ष जाणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही मगासपासून सांगताय की सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल वगैरे, तर आपण असं बघतो की सैनिकांना काही नुसतं आर्थिक पैसा नको असतो, काहीतरी ध्येयांनी प्रेरित होऊनच बरेच जण सैन्य दलात गेलेले असतात, देशाची सेवा करायची असते, आणि तिथे गेलं की आपोआप ते एक निर्माण पण होतं की आपण देशासाठी काहीतरी करतोय, सगळं काही पैशासाठी होत नाही. पण तरी सुद्धा एक मानसिक स्वास्थ्य सुद्धा सैनिकांना हवं असण्याची गरज असते, आणि ती सुद्धा ओळखली गेलेली आहे. आणि या 1 वर्ष झाल्यानंतर सरकारने त्यांचं मनोधैर्य वाढावं, त्यांचं मनोबल वाढावं, यासाठी सुद्धा काही या धोरणामध्ये बदल केलेले आहेत का? त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद हा एक विषय झाला, आणि दुसरं म्हणजे आपले जे राष्ट्रीय नेते आहेत किंवा जे अधिकृत पंतप्रधान आहेत, आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत, ते कशा दृष्टिकोनातनं आपल्या अधिकाऱ्यांना वागवतात, आपल्या जवानांना वागवतात, त्यातनं बरंच काही डिपिक्ट होत असतं. जसं आता काही महिन्यापूर्वी आपण बघितलं, कर्नल राय म्हणून एक शहीद झाले होते, तर त्यांच्या घरी जाऊन स्वतः पर्रिकर साहेब स्वतः घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यातनं जाणारा जो सिग्नल आहे तो खूप मोरल बुस्टर असतो. त्याच्यानंतर आर्थिक तरतूद म्हणाल तर वन रँक वन पेन्शन विषयी आपण बोललोच मगाशी. त्याच्या व्यतिरिक्त एक एक जवानाविषयी जेव्हा ते आपुलकी दाखवतात, त्याची जेव्हा चौकशी केली जाते, त्याच्याविषयी जेव्हा फीडबॅक घेतला जातो, त्या फीडबॅक मधनं त्या जवानांना प्रचंड असं की नाही, माझ्यासाठी विचारणारं कोणीतरी आहे, म्हणजे मला वैयक्तिक अटेन्शन दिलं जातं, हे कोणालाही सुखावं अशी गोष्ट. आणि जेव्हा तो घरापासून काही 100 किलोमीटर लांब असतो त्या ठिकाणी अशी चौकशी करायला स्वास्थ्य सुद्धा खूप ते खूप महत्वाचं असतं, आणि त्याची इथे देखभाल खूप चांगल्या प्रकारे. हा विषय खूप मोठा आहे. पण जाता जाता नेमकं या वर्षभरात नवीन सरकारने आपल्या या संरक्षण धोरणातली वैशिष्ट्य काय आहेत असं पटकन म्हटलं तर काय सांगता येतील आपल्याला? वैशिष्ट्य म्हणावी तर त्यांनी जे बजेट अलोकेशन मध्ये रिफॉर्म्स केलेले आहेत ते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, कारण डिफेन्स मिनिस्ट्री काय एकटी काम करत नाही, त्याच्यासोबत फॉरेन मिनिस्ट्री आणि गृह खातं या दोघांचंही कोऑर्डिनेशन तितकंच महत्वाचं असतं. याच्यामधलं जे कोऑर्डिनेशन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यामुळेच आपण आता 2-3 येमेनचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर नेपाळमध्ये आपली जी मदत पटकन पोहोचली, हुडहुडला आपण जी मदत दिली, त्या सगळ्या ज्या गोष्टी त्या पण खूप अवलंबून असतं, आणि गृह खातंही तितकंच अवलंबून. त्याच्यामुळे ह्यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन वाढलेलं आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो खूप छान, तो शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही थोडक्यात आपल्या या संरक्षण धोरणाविषयीची खूप चांगली माहिती दिलीत नवीन सरकारच्या 1 वर्षातल्या, त्याबद्दल धन्यवाद.